माणूस गरीब असतो तोपर्यंत तो नम्र असतो, कारण त्याच्याकडे काहीच नसतं, ना पैसा ना ताकद ना ओळख. पण ज्या दिवशी त्याच्याकडे पैसे यायला लागतो, लोकांची गर्दी वाढायला लागते, त्याचं नाव व्हायला लागतं, लोक त्याचं ऐकायला लागतात, त्या दिवसापासून त्याच्या मनामध्ये शांतपणे जन्म घ्यायला सुरुवात होते अहंकाराची. आणि लक्षात ठेवा, जगात जितके लोक दुसऱ्यांमुळे संपले नाहीत, त्यापेक्षा जास्त लोक स्वतःच्या अहंकारामुळे संपले आहेत. रावण संपला, कौरव संपले, मोठे मोठे राजे संपले, कारण त्यांच्याकडे ताकद होती पण नम्रता नव्हती. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा फक्त व्हिडिओ नाही तर आयुष्याला दिशा देणारा संदेश आहे. स्वागत आहे आपल्या परिवारामध्ये, जिथे मिळतात स्वामींचे विचार, मनाला शांत करणारे संदेश, जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार आणि माणूस म्हणून जगायला शिकवणारे अनुभव. आजचा विषय आहे अहंकार. अहंकार म्हणजे काय? अनेक लोकांना वाटतं की त्याचा सर्वात मोठा शत्रू बाहेर आहे, पण अनेक वेळा माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याच्या स्वतःमध्ये लपलेला असतो. त्या शत्रूचं नाव आहे अहंकार. अहंकार कधीच अचानक निर्माण होत नाही, तो हळूहळू वाढत जातो. सुरुवातीला तो दिसत नाही, पण एक दिवस तो माणसाच्या विचारांवर, वागण्यावर आणि नातेसंबंधांवर ताबा मिळवतो. माणूस स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजू लागतो, इतरांचे मत त्याला महत्त्वाचे वाटत नाही आणि तिथूनच त्याच्या पतनाची सुरुवात होते. पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी. स्वामी सांगतात की वेगवेगळ्या प्रकारे माणसाच्या अंगात ताकद येते. पैसा आला की ताकद, अधिकार मिळाला की ताकद येते, प्रसिद्धी मिळाली की ताकद येते, लोकांचा पाठिंबा मिळाली की ताकद येते. या सगळ्या गोष्टी वाईट नाहीत, पण या गोष्टी मिळाल्यानंतर मनामध्ये जो गर्व निर्माण होतो तो धोकादायक असतो. दोन पैसे आले की माणूस दुसऱ्याला कमी समजू लागतो, थोडं नाव मिळालं की इतरांचा अपमान करू लागतो, थोडी ताकद मिळाली की त्याला वाटतं की माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही. पण माणूस विसरतो की ज्याने हे सगळं दिलंय तो देव एका क्षणात हे सगळं परत घेऊ शकतो. स्वामींचा महत्त्वाचा संदेश. स्वामी सांगतात, ज्या दिवशी माणूस म्हणतो हे सर्व माझ्यामुळे झालं, त्या दिवशी त्याचा उतार सुरू होतो. कारण खरं पाहिलं तर आपण फक्त निमित्त असतो, करून घेणारा वर बसलेला असतो. माणूस मेहनत करतो, प्रयत्न करतो, पण यश मिळवण्यासाठी देवाची कृपा, योग्य वेळ आणि योग्य संधी देखील लागते. म्हणून यश मिळाल्यावर गर्व करू नका, कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञता हीच खऱ्या यशाची ओळख आहे. यश मिळवा पण नम्रतेने, कारण नम्रतेच माणसाचं खरं मोठेपण आहे. रावणाची कथा. लंकेचा राजा रावण अत्यंत विद्वान होता. तो शिवभक्त होता, पराक्रमी होता, त्याच्याकडे संपत्ती होती, सत्ता होती, ज्ञान होतं. पण त्याच्या जीवनात एक दोष होता, अहंकार. त्याला वाटू लागलं की माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही, माझ्यासमोर कोणी टिकू शकत नाही, आणि जिथे मी मोठा होतो तिथे देव दूर जातो. रावणाकडे सर्व काही होतं पण नम्रता नव्हती, म्हणून त्याचं संपूर्ण साम्राज्य नष्ट झालं. ही कथा आपल्याला सांगते की ज्ञानापेक्षा नम्रता मोठी असते. वाढवीचे उदाहरण. स्वामी एक सुंदर उदाहरण देतात. तुम्ही शेण आणलं घर सारवण्यासाठी, तर त्या शेणामध्येच वाढवीचं बीज असतात. तो छोटासा किडा सुरुवातीला दिसत नाही, पण हळूहळू तो वाढत जातो आणि एक दिवस तीच वाढवी संपूर्ण घर पोखरून टाकते. अहंकार देखील तसाच असतो. सुरुवातीला तो छोटासा वाटतो, पण हळूहळू तो नाती तोडतो, प्रेम संपवतो, माणुसकी नष्ट करतो आणि शेवटी माणसाला आतून पोखरून टाकतो. म्हणून अहंकाराला सुरुवातीलाच ओळखा, थांबवा आणि नम्रतेने जगण्याचा संकल्प करा. भीम आणि मारुतीराय. महाभारतातला पराक्रमी योद्धा भीम, ज्याच्या ताकदीसमोर मोठे मोठे योद्धे घाबरायचे. एकदा तो जंगलातून जात होता. रस्त्यामध्ये एक म्हातारं माकड शेपटी टाकून बसलं होतं. भीम म्हणाला, मला पुढे जायचं आहे, बाजूला हो. माकड शांतपणे म्हणालं, मी म्हातारा आहे, तुला घाई असेल तर शेपटी बाजूला करून जा. भीमाने एका हाताने प्रयत्न केला, मग दोन्ही हातांनी प्रयत्न केला, पूर्ण ताकद लावली, पण शेपटी हल्लीच नाही. तेव्हा त्याचा गर्व तुटला, कारण ते साधं माकड नव्हतं, स्वतः मारुतीराय होते. मारुतीराय म्हणाले, भीमा, ताकद मिळाली म्हणून गर्व करू नको, ताकद देणारा वर बसलेला आहे. भीमाने नम्रतेने मारुतीरायांना वंदन केले आणि पुढे निघाले. ताकद ही आपल्या हातात नसते, ती देणाऱ्याच्या हातात असते, म्हणून गर्व नाही, नेहमी नम्रता ठेवा. आजच्या काळातील अहंकार. आज सोशल मीडियाच्या काळातही हेच दिसतं. काही फॉलोअर्स वाढले की माणूस बदलतो, थोडी प्रसिद्धी मिळाली की जुन्या लोकांना विसरतो, 2 व्हिडिओ व्हायरल झाले की स्वतःला मोठा समजू लागतो. ज्यांनी त्याला सुरुवातीला साथ दिली त्यांच्याशी तो वेगळं वागू लागतो. पण लक्षात ठेवा, लोकांनी दिलेली प्रसिद्धी एका दिवसातही जाऊ शकते, पण नम्रतेने कमवलेले प्रेम आयुष्यभर टिकते. संत नामदेव महाराजांचा संदेश. संत नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या या विष्णुदासा. किती सुंदर प्रार्थना आहे ही. देवा, आमच्याकडे पैसा आला, यश आलं, प्रसिद्धी आली, लोकांचा मान सन्मान मिळाला, तरी आमच्या मनामध्ये गर्व येऊ देऊ नका. आम्हाला नम्र ठेवा, आम्हाला तुझ्या चरणाशी जोडून ठेव. नम्रता हीच खरी श्रीमंती
आणि देवाशी जोडलेले मन हाच खरा विजय असतो. जीवनातला खरा संदेश. एक दिवस असा येतो, पैसा राहत नाही, पद राहत नाही, ताकद राहत नाही, राहते ती फक्त माणसाची आठवण. लोकांना आठवत नाही की तुमच्याकडे किती पैसा होता, लोकांना आठवत नाही की तुमच्याकडे किती मोठी गाडी होती, पण लोकांना आठवतं की तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात, तुमच्या बोलण्यात किती प्रेम होतं, तुमच्या मनामध्ये किती नम्रता होती. म्हणून जीवनात खूप मोठे व्हा, खूप यशस्वी व्हा, खूप पैसा कमवा, पण कधीही एवढे मोठे होऊ नका की तुमच्यामध्ये माणुसकीच उरणार नाही. कारण अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो आणि नम्रता माणसाला देवाजवळ घेऊन जाते. मित्रांनो, आजचा हा संपूर्ण भाग जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या अहंकार या प्रवचनावर आधारित होता. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कदाचित हा संदेश एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय सियाराम नक्की लिहा आणि असेच स्वामींचे विचार, प्रेरणादायी संदेश आणि जीवनाला दिशा देणारे संस्कार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी संदेशासोबत. तोपर्यंत जय सियाराम. ओम नरेंद्रनाथाय नमः.